4 व्यक्तीसाठी आपण ही पालकची भाजी करणार आहोत। त्यासाठी 250 ग्रॅम पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला। पालकच्या ज्या कोवळ्या दांड्या असतात त्या सुद्धा इथे घेतल्या आहेत। आता एका पातेल्यामध्ये ग्लास भरून पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक टाकायचा आहे। हा पालक आपण उकळून घेणार आहोत। पालक उकळण्यासाठी पाणी थोडंसं कमीच टाका, कारण पालक उकळण्यासाठी पाणी जास्त लागत नाही। तर मीडियम गॅसवर एक 5 मिनिटे हा पालक आपण उकळून घेऊया। तर मीडियम गॅसवर पालकला छान अशी उकळी काढून घेतली आहे। तुम्ही बघू शकता पालकाला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे। तर आता गॅस बंद करायचा आणि पालक थोडासा थंड करून घ्यायचा। थंड झालेला पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि याची बारीकसर अशी पेस्ट करायची। तर बघा पालकाची एकदम बारीक अशी पेस्ट इथे मी करून घेतली। आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे व्यवस्थित असे तडतडू द्यायचे आहेत। नंतर लांबसर कापलेली 2 ते 3 हिरवी मिरची आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापलेले। कांदा लवकर परतला जावा म्हणून चिमूटभर मीठ घालायचं आणि कांदा छान गुलाबीसर रंगाचा परतून घ्यायचा। कांदा मस्त गुलाबीसर रंगाचा परतून झाला की यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट, आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर हिचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं। आलं लसूण व्यवस्थित परतून झालं की एक मोठा टोमॅटो मी बारीक कापून घेतला आहे, तो याच्यामध्ये टाकूया। आता हा टोमॅटो सुद्धा छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर बघा आपला टोमॅटो सुद्धा मस्त मऊसर असा झालेला आहे। तर आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद आणि लाल तिखट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं। हळद लाल तिखट घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढली आणि नंतर त्याच्या फोडी करून घेतल्या। आता हे बटाटे या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। बघा सगळ्या मसाल्याचं किती मस्त असं कोटिंग बटाट्याच्या फोडीला झालेलं आहे। आता आपण यामध्ये तयार केलेली जी पालकची पेस्ट आहे ती टाकायची आहे आणि पालक उकळलेलं जे पाणी होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्याने भांडं विसरून तेच पाणी भाजीमध्ये घातलं। आता भाजीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ घालायचं। यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, जो कुठला गरम मसाला तुम्ही घरी वापरत असाल तो गरम मसाला टाका आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा ही जी भाजी आहे ही खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीची करायची आहे। बघा तर अशा पद्धतीची ही भाजी इथे मी करून घेतली, पण तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी आणखी यामध्ये घालू शकता आणि याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट ही भाजी शिजवून घेतली। तर बघा भाजी शिजल्यानंतर किती मस्त अशी झाली आहे। ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण बटाटे सुद्धा उकडलेले आहेत आणि पालक सुद्धा आपण आधी उकळून घेतला होता। त्यामुळे या भाजीला सगळ्या मसाल्याची चव लागावी त्यासाठी 5 ते 6 मिनिटे भाजी शिजवून घेतली आणि त्या भाजीची चव आणखी जास्त उभारून यावी त्यासाठी आपण यामध्ये तडका टाकणार आहोत। त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 पळी तेल गरम केलं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, बारीक कापलेल्या 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 चिमूटभर हिंग, 2 लाल सुक्या मिरच्या, सगळं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि वरतून थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचं आणि हा गरम तडका भाजीमध्ये टाकायचा आणि लगेचच भाजीवरती झाकण ठेवायचं आहे। तर साधारण 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। खूपच मस्त अशी भाजी होते। ज्यांना डाळ पालक आवडत नाही किंवा नेहमी डाळ पालक खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळेस ही भाजी नक्की ट्राय करून घ्या। गरमागरम चपातीसोबत, फुलक्यासोबत, भातासोबत खायला खूप छान लागते। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।